नाथ महाराज त्या ठिकाणी 9 वर्षाचे होते. 9 वर्षाचे नाथ महाराज, धर्मसभा संपली. जनार्दन स्वामी देशपांडे, चाळीसगावकर, चाळीसगाव बहाड, ऋषीपंथा इथले जनार्दन स्वामी देशपांडे हे देवगिरीचे सरदार होते. तसं महाराष्ट्राचा इतिहास साधा नाही. या महाराष्ट्राचा रक्तरंजित इतिहास सुरू झाला तो देवगिरी प्रांतातून. अल्लाउद्दीन खलजी नावाचा एक देशद्रोही, धर्मद्रोही, आतंकवादी भारतात चालून आला. त्याने सोरठीचं सोमनाथ 17 वेळा उद्ध्वस्त केलं. त्या दृष्टाची नजर चित्तोडगडवर पडली. चित्तोडगड उद्ध्वस्त झाला. त्याला माहीत होते की महाराष्ट्रामध्ये सोन्याचा धूर निघतो. त्या देवगिरीला त्याने आक्रमण केलं. देवगिरीचे किल्लेदार होते रामदेवराव. रामदेवरावांना त्याने अटक केली. रामदेवरावांच्या 9 वर्षाच्या कन्येशी त्याने निकाह केला. शंकरदेवराव मुलगा आडवा बोलण्याला गेला तर त्याची हत्या केल्या गेली. त्याचं शिर धड देवगिरीच्या किल्ल्यात टांगले गेलं दर्जात. आणि महाराष्ट्राच्या रक्तरंजित इतिहासाला प्रारंभ झाला. मग पुढे विठोजी भोसले, मालोजी भोसले, संभाजी भोसले यांना मुलगा आहे शहाजी भोसले. शहाजी राजांचा लग्नाचा इतिहास पुढे सांगितला जातो. त्यावेळेला देवगिरीचे सरदार होते आमचे जनार्दन स्वामी देशपांडे. धर्मसभा व्हायची गुरुवारी. धर्मसभा ही धर्मसभा आहे, कीर्तनिक धर्मसभा आहे. मी सांगितलं तुम्हाला, मुसलमानांचा धर्मप्रचार मस्जिदीत असतो, ख्रिश्चनांचा चर्चमध्ये असतो, शिखांचा गुरुद्वारामध्ये असतो. तुमचे धर्मगुरू कुठल्या मंदिरात बसलेले नाही. अडचणी असल्या तर तुम्ही ब्राह्मणाजवळ विचारायला जात असतात, नाही तर जात नाही तुम्ही. पण ज्या वेळेला वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून आम्ही तुमच्या पुढे येत असतो, एक धर्मगुरू म्हणून तुमच्या पुढे बोलत असतो, एक पोस्टमन म्हणून तुमच्या पुढे आम्ही बोलत असतो. महाराष्ट्राच्या आराध्याची कथा सांगण्याचा निरोप देण्याकरता तुमच्याकडे येत असतो. तू का म्हणे आम्हा धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. हो, देवगिरीवरती सगळे गेले. नाथ महाराज सुद्धा 9 वर्षाचे नाथ महाराज देवगिरीला पोहोचले. विचारलं जनार्दन स्वामीने, एकनाथ नाव काय तुझं? तर एकनाथ. बर, घरी आई वडील नाही आहे. नाही, वाईट वाटलं. ज्याच्या जीवनामध्ये आई वडील नसतात तो निराधार असतो त्या ठिकाणी. हो, मी सांगेन तुम्हाला एका वाक्यामध्ये, दत्तप्रभूंच्या जीवनामध्ये 24 गुरूंची कथा निमी राजाला सांगितली जाते. यदुवंशाची कथा सांगितली जाते 11व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवताच्या. नाथ महाराजांना आई वडील नाही, मग ठेवून घेतलं. मग गुरुकुलात राहिले नाथ महाराज. आता ती गुरुकुल म्हणजे काय? विश्वाच्या पाठीवर भारतवर्षामध्ये मी सांगेन तुम्हाला, मी 34 वर्षापासून बद्रीनाथचा वारकरी आहे, 37 वर्षापासून पंढरीचा वारकरी आहे. माऊलीच्या सोहळ्यामध्ये माझी 109 नंबरची दिंडी आहे. आणि मुक्ताबाईला समाधी सोहळ्याला दिंडी असते. आम्ही मुक्ताबाईचेच आहो म्हणा. हो, सगळे मोठ्यांचे, पण सगळ्यांपेक्षा आम्ही मोठे आहे. फक्त मग आम्ही लहान म्हणून घेतो बस, बाकी काही नाही. आम्ही मुक्ताबाईचे आहो. मुक्ताबाईनं आज्ञाने लोकांना उपदेश केलाच नाही, मग कोणाला केला? जे ज्ञानी होते त्यांना शुद्धीवर आणण्याकरता मुक्ताबाई आहे. विठ्ठल विठ्ठल. मी सांगेल तुम्हाला, ज्या ज्या वेळेला तुम्ही संकटात असाल, मुक्ताबाई तुमच्या इथून या फाट्यावरून जात असते. पंढरपूरला जाताना जाते ना. फक्त मी तिकडे असतो म्हणून इकडे नसतो. फक्त कोरोनातच मुक्ताबाई बरोबर होतो. हा, आकाशात विजा आल्या, विजा कडकडतायत, सोसाट्याचा वारा सुटला. मी फक्त तुम्हाला सांगेल, विजेकडे पाहायचं, मुक्ताबाईचं नाव घ्यायचं, तुम्हाला कुठलाच धोका होणार नाही, गॅरंटी आमची. विजेचं स्वरूप म्हणजे मुक्ताबाई आहे, विजेचं स्वरूप. कारण ज्या वेळेला आकाशात ज्या वीज कडकडली त्यावेळेला मुक्ताबाई विजेत गेली. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. फार आईसाहेबांचा अधिकार आहे राजा. हो, मुक्ताबाईचे कितीतरी अनुभव तुम्हाला मी सांगेन. उमाडी नावाच्या गावामध्ये एक
वारकरी असतो, तो मुका होता, मुका ऐकायला येत होतं, बोलता येत नव्हतं. मी त्याला फक्त लिहून दिलं. त्याने 13 कोटी मुक्ताबाईच्या नामाचा जप केला. तो आज चांगल्या पद्धतीचं प्रवचन कीर्तन करतो. विठ्ठल. हा एकच अनुभव सांगतो, बाकीचे सांगत नाही. हो, मुक्ताबाई जगत माता आहे. हो, मुक्ताबाईचा जन्मच घटस्थापनेच्या दिवशी झालेला आहे. घटस्थापना होती, शुक्रवार होता, अश्विन शुद्ध प्रतिपदा, घटस्थापना शुक्रवार, शक होतं त्यावेळेचं त्या ठिकाणी 1201 मुक्ताबाई अवताराला आल्या त्या. हो, चला पुढे बाजूला गेलो थोडंसं. नाथ महाराज आता त्या ठिकाणी वयाच्या 14व्या वर्षी चार्टर अकाउंटंट होते. कोण? नाथ महाराज वयाच्या 14व्या वर्षी. हा, धनादेया. आणि एक दिवस हिशोबामध्ये 2 आण्याची चूक सापडत नव्हती. किती आण्याची? हां, आता 1 खडकू 2 खडकू मी पाहिलेले आहेत. 2 आण्याची चूक सापडत नव्हती. आणि रात्री 2 वाजता 2 आणा सापडला. किती वाजता? रात्री 2 वाजता 2 आणा सापडला. आणि इतका आनंद झाला, नाथ महाराज नाचायला लागले. सापडला, सापडला. कोण सापडला? जनार्दन स्वामी तलवार घेऊनच आले ना. म्हणलं कोण सापडला? म्हणे गुरुजी 2 आणा सापडला. अरे याला 2 आणा सापडल्यावर इतका आनंद, तर देवाचं दर्शन झाल्यावर किती आनंद होईल हे बघ. हा, एकनाथा, उद्या गुरुवार आहे, कपिला षष्ठीचा योग आहे. उद्या देवगिरी चढून जो पहिला पुरुष येईल तो तुला कृपा करण्याकरता देव असेल, तो तुझा गुरु असेल. असं ज्या वेळेला जनार्दन स्वामींनी सांगितलं. आता एक माणसाच्या जीवनातली एक घटना अशी असते, एक तर आनंदाच्या रात्री झोप येत नाही आणि दुःखाच्या रात्री झोपत नसतो माणूस. इतका आनंद झाला, झोप नाही. 3:30च्या मुहूर्तावर उठले नाथ महाराज आणि देवगिरीच्या पायथ्याकडे वाट पाहत आहे. आईसी वाट पाहे काही निरोप कामूळ, काहू कळवळा तुम्हा उमटे ना, अहो पांडुरंगे पंढरीचे निवास, अहो पांडुरंगे पंढरीचे निवास. तिकून इशारा झाला का लगेच? आणि मग काय झालं? आता त्या दिवशी गुरुवार, कपिला षष्ठीचा योग. आणि काय झालं? देवगिरीचा पांथा चढून एक मलंग यायला लागला, म्हणजे फकीर. ती हिरवी कपडी, तो कटोरा, बरोबर 2 कुत्र्या. एकनाथ महाराज नुसतं, आम्ही एकनाथ महाराज सामान्य साधूने राजा, जेवढे शांत होते तेवढे क्रांतिकारी संत होते. फतेखानाचं परचक्राला नाथांचं चरित्र सांगतोय मी, एकनाथ महाराजांचं. आपण मराठवाड्यातले आहोत, आपल्याला स्वाभिमान पाहिजे. तुम्ही चंपावती नगरीच्या आहात. या बीड शहर जे आहे हे, आणि वारकरी संप्रदायाचं नातं म्हणजे सामान्य नाही. स्वानंद सुखनिवासी बळकट स्वामी महाराजांचा हा जिल्हा आहे त्या ठिकाणी. स्वामी एक विभूतीच्या रूपानं या ठिकाणी अवताराला आले. हो, स्वामी म्हणजे सामान्य वारकरी संप्रदायाचा एक आधार मामासाहेबांबरोबर. जोग महाराजांचा एक खांदा बंकट स्वामी महाराज. हो, आता गुरुची ताकद असते ती त्या ठिकाणी. एकनाथ महाराजांनी परचक्र फिरवताना एका दमामध्ये कितीतरी मारल्याची कथा आहे. नाथ महाराजांची भाषा जर तुम्ही हरिपाठामध्ये पाहिली, गाथ्यामध्ये पाहिली तर फार प्रखर आहे. भक्तीविना पशु कशाशी वाढला हे म्हणणारे फक्त नाथ महाराज आहे, आपला अधिकार नाही. काही अशा अभंग आहे की ते आम्ही माता भगिनींच्या समोर म्हणू शकत नाहीत, की खतरनाक बोलले नाथ महाराज. साधू मेनापेक्षा मऊ असतो आणि वज्रापेक्षा कठीण असतो. जशास तसा उत्तर देणारा साधू असतो. साधूचे सर्व विकार पवित्र करण्याची ताकद साधूमध्ये असते. भक्ती बिना पशु कशाची वाढ. नको नको, विठ्ठल विठ्ठल.
1-2 मिनिटं फक्त बाबा. आणि आता तो जो मलंग आलेला आहे, मी दरवर्षी एक पात्र घेऊन येत असतो. या सप्ताहामध्ये एक जन्म उत्सव करत असतो दत्ताचा. आज नाथ महाराजांच्या दिशेनं पाहतोय फक्त. आणि जो फकीर आला त्या ठिकाणी, त्यानं ते मलंग वेशातला फकीर, आणि नाथ महाराजांनी पाहिलं, म्हणले याला धोपटतोस. नाथ महाराज सामान्य समजायचं नाही, धोपटतोस म्हणले. जनार्दन स्वामीच्या लक्षात आलं नाथ महाराज याला मारल्याशिवाय राहणार, म्हणून जनार्दन स्वामीने सोहळ्यात तसेच आले धावत आणि नाथ महाराजांच्या खांद्यावर हात टाकला. काय एकनाथा, काय चाललंय? म्हणे गुरुजी, आज मला देव भेटीचा दिवस होता आणि हा मलंग कसा काय आला घाट चढून, डोंगर चढून, एवढा किल्ला चढून? जनार्दन स्वामी म्हणे असू दे असू दे असू दे असू दे. आणि जसा तो समोर तो मलंग फकीर ज्या वेळेला आला, तसं जनार्दन स्वामीने सोहळ्यामध्ये त्याचं दर्शन घेतलं. सोहळ्यात दर्शन घेतलं. एकनाथ महाराजांनी डोक्याला हात लावला. काय म्हणे आपला गुरु सोहळ्यात असून कोणाच्या पाया लागतोय म्हणले. बरं नुसतं तेवढ्यावर झालं नाही, त्या मलंगानं काय केलं, आपल्या जोडीतला कटोरा काढला, एकनाथ जनार्दन स्वामीच्या हातात दिला. हे जनार्दना, या कुत्रीचं दूध काढ. कुत्रीचं? एकनाथ महाराज म्हणले यांचं डोकं फिरलं काय, कुत्रीचं दूध? आणि काढलं ना दूध. बरं नुसतं दूध काढून थांबलं नाही, त्या फकीरानं काय केलं, त्या मलंगानं काय केलं, झोळीतले तुकडे काढले भाकरीची, रात्रीची बाजरीच्या भाकरीची, आणि मोडले त्या दुधात. बरं नुसते मोडले नाही, दोघांनी खाल्ली. आता ते ज्या वेळेला खायला लागले त्यावेळेला नाथ महाराजाची अवस्था अशी झाली, राजा वमनते मनी बैसलीसी, अशा वांत्य करायला लागले. नाथ महाराजाला किळस आली ना कुत्रीच्या दुधात. बिघडला आपला गुरुच बिघडला. बरात दोघांचं खाणं झालं. एकनाथ महाराजाला सांगितलं कटोरा धुवून आण. नाथ महाराजाचा सेवकच होते, धावत धावत आले, कटोरा धुवायला गेले. कटोरा धुतलेलं पाणी फेकायचं नाही म्हणे, मग ते तू प्यायचं. अरे बाप रे म्हणे मी, पण आता गुरु होते, ते गुरुना नजरच रोखली. हा, आता नाविलाज झाला. त्या ठिकाणी डोळे बंद केले त्या ठिकाणी, आणि तो कटोरा तोंडाला लावला. इतकं गोड लागलं, इतकं गोड लागलं, अमृतापेक्षा गोड लागलं. आता अमृत काय आम्ही पाहिलेलं नाही, पण रस्त्यानं माऊलीच्या सोहळ्यामध्ये आता आम्ही रस्त्यानं चालतो तर ते अमृततुल्य चहा. मी म्हणतो याच्या बापानं कधी अमृत पाहिलं का? अरे अमृता करता हट नावाचा योग करावा लागतो, त्यावेळेला अमृत मिळत असतं बाबाजी. आणि अमृत, पण ते दूध इतकं गोड पवित्र लागलं नाथ महाराजांना, इतकं गोड लागलं. एकनाथ महाराज पिताना म्हणत होते, गाई त्या कुत्रीचं दूध इतकं गोड असतं, इतकं गोड. पण ज्या वेळेला डोळे उघडले त्यावेळेची अवस्था अशी झाली, समोर कुत्री नव्हती, ती कामधेनू होती. समोर तो मलंग नव्हता. तीन सिरे सहा तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. सहा तया माझे दंडवत, तया माझे महाराजा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे भजन करा भजन करा दत्त गुरुचे भजन भजन करा भजन करा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रय भगवान की अग्नि महाराज की अनुसया माता की गो माता की गीता माता की सनातन धर्म की नमः पार्वती वते दिगंबराया हो सावण्या मला सावण्या मला भेट द्या हो सावण्या मला भेट द्या हो मला भेट द्या हो भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावण्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया